मित्रांनो, आज आपण अजून एक मिड कॅप स्टॉक असलेला एक स्टॉक बघूया. त्याच्यामध्ये मी तुम्हाला तो काय करतो आहे काय नाही हे सांगेन. पण मागील तुम्ही काही स्टॉक पाहिलेले असतील, तसे तुम्ही वॉच लिस्टला लावून ठेवले असतील आणि ते पाहिलेही असतील तर चांगलीच गोष्ट आहे. तर मी आज तुम्हाला जो स्टॉक सांगणार आहे तो कसा आहे, कोणत्या क्षेत्रातला आहे, तो काय करतो आहे हे आपण पाहणार आहेत. पण तत्पूर्वी तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही आता पाहत आहे, तुम्ही ज्या त्या आता मार्च चालू झालेला आहे. आता मार्च चालू झाल्यामुळे काय होईल, मार्केट क्रॅश होऊ बी शकतं आणि वर पण जाऊ शकतं. आपण नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला मार्केटची व्ह्यू आणि दिशा कळेल. तर त्याच्यामुळे मार्केटमध्ये जर कोणाकडे चांगले प्रॉफिट असतील तर ते प्रॉफिट बुकिंग करून घ्या. काय हरकत नाही प्रॉफिट बुकिंग घेतलं तर करून, कारण प्रॉफिट बुकिंग करणं हे एक चांगलंच काम आहे. आपण जेवढं प्रॉफिट बुकिंग करून घेईल तेवढं आपलं प्रॉफिट होईल. आणि लाँग टर्मसाठी जे बसलेले आहेत, जर त्यांचं कोणाचं 80%, 90%, 100% प्रॉफिट झालेलं असेल तर त्यांनीसुद्धा ते बुक करून घ्यायला हवं. मार्चच्या 15 तारखेपर्यंत किंवा मार्चच्या 15 डेजमध्ये मार्केट काय वोलॅटाईल करेल किंवा किती कुठपर्यंत जाईल हे आपल्याला त्याची दिशा डायरेक्शन आपल्याला समजेल नंतर. तर अशा पद्धतीने आपण जो स्टॉक्स आज बघणार आहे तो स्टॉक कुठल्या फील्डमध्ये आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आहे ते आपण सगळं डिस्कशन करणारच आहेत. तत्पूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की तुम्ही ज्यावेळेस स्टॉक घेतात ना तर त्यावेळेस तुम्ही स्वतः स्टडी करा. मी तुम्हाला सतत सांगत आहे, तुम्ही स्टडी करा. स्टडी करून तुम्ही ते स्टॉक पाहत जा, वॉच लिस्टला लावत जा. वाटलं तर तुम्हाला 1-2 दिवस तुम्ही ते पाहत जावं. तर आणि पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते की हे स्टॉक आपल्याला ग्रोथ करतो का नाही. आणि त्याचं फंडामेंटल्स माझ्याकडे जेवढं अवेलेबल आहे तेवढं तुम्ही सांगतोच आहे. पण तुम्ही मला मी सगळं न सांगण्याचं कारण असं पण आहे की सर्वस्व मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः स्टडी करून जर त्या स्टॉकमध्ये जाताल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही समजत नाही ते मला कमेंटद्वारे टाकाल तर ती योग्य राहील आपल्याला. आणि त्या पद्धतीने तुम्ही स्टॉकमध्ये चांगलं प्रॉफिट घेऊ शकता. अशाच पद्धतीने मी तुम्हाला नवीन पेनी स्टॉक, मिड कॅप स्टॉक, स्मॉल कॅप, लार्ज कॅप असे मी तुम्हाला स्टॉक सांगणार आहे. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला जे स्टॉक सांगणार आहे त्या स्टॉकमध्ये तुम्ही नक्कीच अभ्यास करावा. आणि अभ्यास केल्याशिवाय स्वतः कॉन्फिडन्स आल्याशिवाय आपण स्टॉक मार्केटमध्ये थांबू शकणार नाही. दुसऱ्याच्या भरोश्यावर आपण चालू शकणार नाही. फक्त सजेशन देणं, मार्ग देणं, एखाद्याला चांगला मार्ग सांगणं हे आपण करू शकतो. आणि स्टॉकबद्दल चांगले रिसर्च करून आपण चांगले स्टॉक देण्याचा प्रयत्न करू आपण. पण तुम्ही पण ते स्टॉक चांगला आहे का नाही का. कदाचित कधी कसं होतं की काही स्टॉक मीही सांगतो, पण 10 स्टॉकमधून माझे 7-8 स्टॉक योग्यच असतात, पण 1-2 स्टॉक माझे कधी प्रॉब्लेमॅटिक का होतात. कारण की मार्केट जसं रिॲक्शन करतं त्यानुसार स्टॉक बी रिॲक्शन करतात. अचानक कुठली बॅड न्यूज आली, कुठं काही प्रॉब्लेम झाला तर स्टॉक पडायला चालू होतात. हे तर तुम्हाला जनरली सगळ्याला माहीतच आहे. तर त्या पद्धतीनं चला आज आपण एक नवीन स्टॉक बघणारच आहे. तर स्टॉकसाठी तुम्हाला मी घेऊन जातो आहे. माझी वॉच लिस्ट 3मध्ये आहे. तर आपण आता त्याला शोधूया. चला, जिनॅक्स म्हणून हा एक स्टॉक आहे. तो आज 18.96 रुपये आहे. तर बघा, लो त्याचा किती आहे 17.92, हाय किती आहे 19.32. तर प्रिव्हियस क्लोज किती आहे 17.57 आणि ओपन झाला 18.57. आता ह्या स्टॉकमध्ये व्हॅल्यूम पण आहे 16,77,949. स्टॉक चांगला आहे आणि कमीमध्ये भेटतो आहे तुम्हाला. वॉच लिस्टला लावा. ज्यांना बाईंग करायचं तो करू शकतात. कमी क्वांटिटी घ्या, पुन्हा खाली आलं तर ॲव्हरेज मारत चला. ज्यांना बल्कमध्ये घ्यायचं तर त्यांनी वेटिंगसाठी घ्यायचंच असेल. योग्य सध्या पोझिशन जी आहे ती योग्यच आहे, घेऊ शकता तुम्ही. कमी 4 पॉईंट खाली जास्त 18च्या ऐवजी 15ला घ्या किंवा 15 ते 18मध्ये तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही त्याची स्टडी करून घ्या. आता फंडामेंटल आपण पाहूया कशा संदर्भातली आहे. जिनॅक्स लॅबोरेटरीज लिमिटेड म्हणजे ही फार्माच्या सेक्टरमधली आहे. फार्माक्युलर म्हणजे वर दिलेली आहे, हेल्थकेअरच्या डिपार्टमेंटसाठी आहे. आणि हेल्थकेअर म्हणलं तर एक IT, हेल्थकेअर हे 2 असे एक चांगले स्तंभ आहेत की कधी बी ॲक्टिवेट होतात आणि कधी त्यांनी आपल्याला ग्रोथ द्यायला चालू करतात. कारण की हेल्थच्या रिलेटेड असल्यामुळे स्टॉक कधी ग्रोथ करेल काही सांगत नाही. त्यांच्या संदर्भातली कुठली इलनेस निर्माण झाला, त्यांच्या संदर्भातला कुठला आजार निर्माण झाला तर त्या दृष्टिकोनातून ते औषध त्या ठिकाणी प्रभावी ठरतात. तसं IT तर काय IT बुलिशच आहे. ITचं तर आपण सगळं टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा पद्धतीने हा स्टॉक आहे. आतापर्यंत त्याचा इथं दाखवलेला 52 लो हा 5.25 आहे. 52 वीक हाय 21.89 आहे. 1 इयर रिटर्न 201 आहे आणि 1 मंथ रिटर्न 17 मायनस आहे. ठीक आहे, हरकत नाही. मायनस असला म्हणून असं नाही किंवा 1 मंथ रिटर्न असं काही नाही. तर स्टॉक कमी जास्त होतच असतो. इव्हेंटमध्ये काही आहे का आपण बघूया. इव्हेंटमध्ये सध्या काही नाही. म्हणजे इव्हेंटमध्ये बोनस वगैरे रिझल्ट वगैरे काही असं काही दिलेलं नाही, न्यूजमध्ये नसेलच काही. तर अशा पद्धतीने हा फार्माचा स्टॉक आहे.
चांगला आहे स्टॉक, तुम्ही घ्यावा. आपण टेक्निकलमध्ये जर पाहिलं तर टेक्निकलमध्ये सुद्धा तो सध्या कसं आहे न्यूट्रलमध्ये आहे. तर आपण टेक्निकलमध्ये बी तो न्यूट्रलच असेल, न्यूट्रलमध्ये आहे. न्यूट्रलमध्ये घ्यायला काही हरकत नाही आहे, जस्ट चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. वन डेमध्ये सुद्धा म्हणजे न्यूट्रलच्या आसपासच सगळ्या गोष्टी आहेत, बेरिश आणि न्यूट्रलपाशीच आहेत. तर ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही घेऊ शकता. तर आपण त्याचा चार्ट पण आपण थोडासा सर्च करू. माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला चांगला स्टॉक भेटावा, चांगलं प्रॉफिट होईल ह्या उद्देशानं मी सांगत आहे. आणि लॉंग टर्मसाठी तुम्हाला थांबायचं आहे मित्रांनो. आणि ह्या सगळ्या एज्युकेशनल पर्पजनं सांगणं आहे, कारण की तुम्ही स्टडी करा मग तुम्ही एक्झाम द्या, असा प्रकार आहे. तुम्ही स्टडी करा आधी आणि मग तुम्ही एक स्टॉक घ्या, मग आपण खरं स्टडी केली की नाही ह्याचा अभ्यास करा. तर हा स्टॉक बघा मित्रांनो, एवढं जाईल. इथं ब्ल्यू क्लिअर दिसतंय, तर ब्ल्यू म्हणजे असं आहे की ते इथं पण येऊ शकतो 14पासून ते वर जाऊ शकतो किंवा इथून वर पण जाऊ शकतो. जर त्यानं टॉप जर गाठला इथला रेडच्या वरचा, तर त्याच्यावर तो जर गेला तर तिथं नक्कीच बाय करा, कारण तो तिथून वरच जाईल. पुन्हा किती वर जाईल ह्याचं आपण नाही सांगू शकणार. तर असं चार्टवर आपण पाहिलेलं आहे. तर सध्या तो लाईफ टाईम हायच आहे. तो जरा मी बारीक करतो त्याला, तर बघूया आपण. नाही, लाईफ टाईम हायच्या थोडं खाली आहे. आपण जसं जसं त्याला जवळ जाऊ तर आपण पाहूया कसा स्टॉक आहे ते. तो कमीत कमी 55 रुपयाला जाऊन आलेला आहे. पण तो कधी आलेला आहे, तो खूप जुना आहे. असं 2008मध्ये त्यानं आतापर्यंत काही ग्रोथच केलेली नव्हती जास्त, म्हणजे 55 ते. पण कुठला स्टॉक कधी ग्रोथ करेल काही सांगता येत नाही, किंवा स्प्लिट झाला असेल त्या ठिकाणी तरी काही सांगता येत नाही, कारण स्प्लिटची इथे चार्ट दाखवत नाही. स्प्लिट बी झाला असेल तर ते तुम्हाला सर्च करावं लागेल. पण हा स्टॉक तुम्ही नक्कीच घ्या, कारण या जी 19ला घेऊन तुम्ही 30 किंवा 40ला जर तुम्ही सेल केला तर तुम्हाला 20% रिटर्न आरामशीर मिळून जातं आणि तुम्ही चांगला पैसा बनवू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला काही व्हिडिओ टाकत जाईल मित्रांनो. हा फार्माचा आहे, फार्माचं सेक्टर चांगला बुलिश मोडवर आहे आणि फार्माच्या सेक्टरला काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला मी हे स्टॉक सांगत जात आहे. तुम्ही वॉच लिस्टला लावा, वाटलं तर 1-2 दिवस बघा स्टडी करून त्याच्यावर ग्रोथ करतो आहे का पडतो आहे, आणि या दृष्टिकोनातून तुम्ही ते स्टॉकला पाहत चला मग. आणि माझ्या जे काही व्हिडिओ नवीन बघणारे जे कोणी आहेत मित्र, तर त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा. बेल आयकॉनची घंटी दाबून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. कमेंट करत चला काही अजून तुम्हाला हवे असेल तर. आणि नवीन जे कोणी असणारे शिकणारे त्यांना माझा व्हिडिओ शेअर करत चला. अशा पद्धतीने धन्यवाद मित्रांनो.